आणि आता त्याचं असं म्हणणं आहे की मी तुमच्यापासून लांब राहावं। मी जर तसं केलं नाही तर आपल्या मैत्रीबद्दल तो दादाला सांगेल अशी धमकी देऊन गेलाय मला। अरे बापरे, का? अरे मॅडम, माझं काही चुकलंय का? मी तुमच्याशी चुकीचं काय वागलोय का? मी इतका वाईट आहे का हो? नाही तसं असेल तर आर्याजी मला क्लिअर सांगा बरं का, मी तुमच्यापासून 4 फूट लांब थांबतो। अहो गोपाळजी, ही गोष्ट मला कळतीये की तुम्ही चांगले आहात, तर साकेतला नाही ना कळते। बरं ठीक आहे, त्याने दादाला सांगितलं तर काय प्रॉब्लेम आहे? अडचण काय आहे? आपली चांगली मैत्रीच आहे ना। गोपाळजी, दादाचं तुमच्याबद्दल असणारं मत माहित नाहीये का तुम्हाला? दादाला जर एकदा राग आला ना तर तो कुठल्याही थराला जाऊ शकतो। आणि तुम्हाला सांगते, ही गोष्ट मला कोणापुढेच आजपर्यंत बोलता नाही आली, पण माझ्या आयुष्यात येणाऱ्या, माझ्या जवळ येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा राग आहे त्याला। म्हणून मला आजपर्यंत मित्रमैत्रिणी नाहीये, तुम्ही एकमेव माझे मित्र आहात। गोपाळजी, साकेतने जर दादाला हे सगळं सांगितलं ना, आपली मैत्री तुटेलच आणि दादा मला इथून घेऊन जाईल। मला नाही गमवायचंय तुम्हाला। अरे मॅडम, अहो तुम्ही किती टेन्शन घेताय? नका टेन्शन घेऊ, मी आहे, आपण करू काहीतरी। आणि दादा लयच काही विचारायला लागला तर मी त्याला सांगेल ना आपल्या आपल्या मैत्रीबद्दल सांगेन मी त्याला। तुम्ही नका टेन्शन घेऊ। ते साकेत चांगला मुलगा आहे, तुमची काळजी आहे म्हणून काळजीपोटी बोलतोय ना तो। होय तर, पण हे दोघे ना फार फार विनाकारण काळजी करतात माझी गोपाळजी। तर साकेतलाही आता वाटायला लागले की तो माझ्या काळजीपोटी हे सगळं करतोय, आणि त्यामुळे मला खूप डाऊट येतोय तो कुठल्याही क्षणी दादाला काही पण जाऊन सांगू शकतो। नाही, खरंय तुमचं, तो नाही सांगणार। तुम्ही नका टेन्शन घेऊ। तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेता आर्याचे तुम्ही? अरे मॅडम, अहो तुम्ही आजारी आहे, एवढं उन्हातानाचं कशाला आलं इथं? तुम्ही बसा बरं। तुम्ही एवढं लांब कशाला आलाय तापाचं? गोळी घ्या तुम्ही, ही गोळी घ्या। गोपाळजी, कसली गोळी आहे ही? ही गोळी तापाची गोळी आहे। ते इमर्जन्सीला ठेवली मी, कधी उपयोगी येईल काय सांगता येत नाही ना। घ्या। नमस्ते साहेब। त्या दिवशी त्या वयस्कर गृहस्थाबद्दल विचारलं होतं, दिसला का कोणी त्याचा? नाही, लक्ष ठेवायचं, ते फालतू असतो तुझा चहा।